चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना। विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपये मदत दिली जाणार। 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे। यात विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपये मदत दिली जाणार आहे। 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना प्रारंभ होणार आहे। खातेदार आणि त्यांचे रक्ताचे अवलंबित यांच्यासाठी अटी शर्तींसह योजना राबविली जाणार आहे। कॅन्सर, हृदयविकार, मेंदू डोक्याच्या शस्त्रक्रिया, अपघात, सर्पदंश आदी विकार आजार यात समाविष्ट करण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि या बँकेने एक विचार केला की ज्या पद्धतीनं नोकरदार वर्ग, पगारदार वर्ग आणि शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांच्या परिवारासाठी वैद्यकीयच्या सवलती दिल्या जाते, त्याचप्रमाणे शेतकरी हा एक इंडस्ट्रियल आहे, एक उद्योजक आहे आणि या उद्योजकांना काहीतरी केलं पाहिजे। त्याच्यासाठी बँकेचं एक दायित्व म्हणून बँकेने शेतकरी कल्याण योजना काढली होती, परंतु मागील काही वर्षात राजकीय लोकांनी एकतर हस्तक्षेप करून ती बंद पाडली होती। त्यामुळे नव्याने पुन्हा या योजनेमध्ये चांगल्या एक 40,000 रुपयापर्यंत वैद्यकीय मदत, त्यानंतर 20,000 पर्यंत वैद्यकीय मदत, त्याचे आम्ही प्रत्येक नियोजनबद्ध तो ज्या ज्या समस्याला समोर जाते त्यासाठी आम्ही अनेक वैद्यकीय उपचारासाठी ही योजना काढली आणि या योजनेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना असं नाव दिलं आणि महाराजांचं स्मृती दिन 11 ऑक्टोबरला आहे आणि त्या दिवशीपासून ही योजना आम्ही चालू केली आहे। या योजनेमध्ये शेतकरी त्या संस्थेचा पीक कर्ज घेतलेला सभासद असावा व ही योजना त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाला पत्नी, आई, बहीण, वडील हिंदू ऍक्ट 75(2) प्रमाणे जो या व्याख्यामध्ये कायद्यानुसार होणार त्याला ही वैद्यकीय मदत मिळणार आहे।